दिनांक 31/12/2023 रोजी नाशिक जिल्हा कृषी कर्मचारी पतसंस्था नाशिक यांच्या संचालक मंडळ कार्यकाल 2023 ते 2028 साठी निवडणूक होऊन त्यात कृषी सहाय्यक संघटना व अधिकारी कर्मचारी संघटनेच्या प्रगती पॅनलला सर्वांच्या सर्व जागा आल्या। तर सर्वाधिक 377 मतदान मिळून श्री सुरेश निवृत्ती शेळके पक्षत्र प्रमुख पिंपरी तसेच कालेकर साईनाथ कृषी सहाय्यक येवला यांना 365 मतदान मिळून निवडून आले। तसेच केवल सिंग पवार सिन्नर, महेंद्र गवळी दिंडोरी, योगेश खैरनार दिंडोरी, गुलाब भोये सुरगाणा, सोमसिंग पवार मालेगाव व दिनेश खैरनार सटाणा, संदीप पवार कार्यालय अधीक्षक नाशिक आणि सौ ज्योती पवार निफाड, सौ स्नेहा नहिरे नाशिक या निवडून आल्या। या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना अध्यक्ष हरिभाऊ गावित, जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर आव्हाड, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना राज्य प्रतिनिधी जय कीर्तिमान पाटील, माजी जिल्हाध्यक्ष शरद थेटे, तसेच सिन्नर तालुका अध्यक्ष श्रीहरी केदार, राहुल साठे, तालुका अध्यक्ष निफाड, जयंत निर्भवणे, महेश अहिरे पक्षेत्र प्रमुख पिंपरी निफाड, तसेच कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले। नमस्कार। आमच्या नाशिक जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या या 31 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कृषी सहाय्यक व अधिकारी कर्मचारी प्रणित प्रगती पॅनलला सर्व मतदारांनी भरघोस मतं देऊन आमचे 11च्या 11 संचालक निवडून दिले। त्याबद्दल मी प्रगती पॅनलच्या वतीने सगळ्या मतदारांचे खूप खूप आभार मानतो। तसेच आमच्या पॅनलने आपल्याला जे आश्वासनं दिलेले आहेत, आम्ही सत्तेवर आल्यानंतर ज्या काही गोष्टी करणार आहोत त्या निश्चित आम्ही करू। आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची ग्वाही मी आमच्या या सर्व संचालकाच्या वतीने आपणा सर्व मतदारांना देतो। आणि ही कृषी कर्मचाऱ्यांची अर्थवाहिनी असलेली ही पतसंस्था निश्चित इथून पुढल्या कालावधीमध्ये प्रगती करेल। आपली सभासद संख्या वाढेल, भागभांडवल वाढेल आणि आपल्या पतसंस्थेला भव्य इमारत मिळेल। यासाठी आम्ही सगळे मिळून आपल्या सहकार्याने प्रयत्न करू। नमस्कार। नाशिक जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या 2023 ते 28 या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपला प्रगती पॅनल हा बहुमताने निवडून आलेला आहे। तरी प्रगती पॅनल तर्फे निवडून आलेल्या सर्व 11 सभासदांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो व आता पॅनलने संस्थेसाठी व सभासदांसाठी ते नक्कीच मोलाचं सहकार्य काम करतील आणि संस्थेचा प्रगतीचा आलेख असाच उंचावर ठेवतील अशी सभासद म्हणून मी अपेक्षा बाळगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।